मुंबईकरांनो, पावसाळा एन्जॉय करतायत, पण सावधान, कारण याच पावसाळ्यात आपल्यावर डोळे राखून नजर ठेवते ती डोळ्यांची साथ. घाबरवत नाहीये, पण खबरदारीचा इशारा देते. पावसाळा आला की एकीकडे वातावरण हे आल्हाददायक होतं, तर दुसरीकडे संसर्गजन्य आजारांचा सुळसुळाट व्हायला सुरुवात होते. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून कंजेक्टिव्हायटिस म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले. याच पार्श्वभूमीवर ज्यांना हा संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे, असं आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागानं केलंय. मुंबईमध्ये डोळे येण्याची साथ पसरू नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं विविध उपाययोजना हाती घेतल्या. मुंबईमध्ये डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली नसली तरीही खबरदारीचा इशारा म्हणून पालिका सज्ज झाली आहे. याचं मुख्य कारण आहे मुंबईचं सध्याचं वातावरण. सध्या मुंबईत पाऊस सुरू असल्यामुळे हवेतील आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. हे वातावरण डोळ्यांची साथ येण्यासाठी आणि ती पसरण्यासाठी पूरक मानलं जातं. ओलाव्यामुळे संसर्ग बराच काळ शरीरात राहतो. आपल्याला वारंवार घाम येतो आणि त्यामुळे आपण चेहरा पुसतो. चेहरा पुसताना आपला हात साहजिकच हा डोळ्यांना लागतो आणि मग संसर्ग होतो आणि तो पसरतोही. या साथीचा प्रसार हा अत्यंत वेगानं होत असल्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं आणि त्याची लक्षणं जाणून घेणं हे गरजेचं आहे. डोळे हलके लाल होऊ लागतात, डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते, त्याचबरोबर हळूहळू खाज यायला सुरुवात होते. त्यानंतर डोळ्यांमध्ये थोडासा चिकटपणा जाणवायला लागतो. डोळ्यात वारंवार खाज येते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात डोळे लाल होऊन सुजायची सुद्धा शक्यता निर्माण होते. त्याचबरोबर तज्ज्ञ सांगतात की कधीकधी यासोबत सर्दी, खोकला, ताप अशी सुद्धा लक्षणं जाणवू शकतात. योग्य औषधांनी आणि काळजी घेऊन बुबुळातील संसर्गही दूर होतो, पण त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे बेटर टू बी सेफ दॅन सॉरी प्रमाणे डोळे येण्याची लक्षणं जाणवायला सुरुवात झाली की डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित योग्य ते औषधोपचार घेणं गरजेचं आहे.